SSC CGL नावावरूनच कळतं, CGL स्टँड्स फॉर कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल. आता या नावावरून कळतं की ग्रॅज्युएशन इज द मिनिमम क्वालिफिकेशन फॉर दीज एक्झाम्स. या एक्झाममध्ये बऱ्याचशा वॅकन्सीज आहे, खूप साऱ्या पोस्ट आहे आणि प्रत्येक पोस्टसाठी बऱ्याचशा वॅकन्सीज आहे. खरं सांगायचं झालं तर मागच्या 5 वर्षांमध्ये दुसऱ्यांदा सगळ्यात मोठ्या या SSCच्या वॅकन्सीज निघाल्या, दुसऱ्या नंबरच्या सगळ्यात मोठ्या वॅकन्सीज. तर खूप चांगल्या लेव्हलच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी SSC CGLनी यावेळेस आणल्या आहे. आपण आता डिटेलमध्ये त्याचं नोटिफिकेशन समजून घेऊ की काय काय त्यात आलं आहे. सगळ्यात पहिले लेट अस ट्राय अँड अंडरस्टँड की ही एक्झाम कशासाठी असते. मी पोस्ट नंतर सांगतो, तो पहिले डेट्स बघून घेऊ. कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन आहे 2024 या वर्षीची. डेट्स जे आहे सगळ्यात पहिले 24 जूनपासून याचे फॉर्म भरणं सुरू झालेले आहे आणि 24 जुलैपर्यंत फॉर्म भरणं चालेल, म्हणजे पूर्णपणे 1 महिना आपल्याला फॉर्म भरायसाठी मिळेल. ऑनलाईन फीजची डेट तीच असणार आहे 24 जुलै 2024ची ना. त्याच्यानंतर तुम्ही 25 जुलैला फॉर मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट, म्हणजे 25 जुलैपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. 1 दिवस जास्ती आहे पेमेंटसाठी. एक्झाम तुमची सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार आहे. टायर 1ची एक्झाम, कारण ही एक्झाम 2 टायरमध्ये होते, टायर 1 आणि टायर 2. टायर 2 जे आहे ते डिसेंबर 2024मध्ये होणार आहे. टायर म्हणा टियर म्हणा दोन्ही चालतं. ठीक. नेक्स्ट आता बघा याच्यात पोस्ट कोणत्या कोणत्या येतात. याच्यात स्केल 4 पासून तर स्केल 7 पर्यंतच्या पोस्ट येतात. ठीक आहे. स्केल 7 ही या म्हणजे या एक्झाम थ्रू फिल करण्यात झालेल्या सगळ्यात हायर लेवलच्या पोस्ट आहे. त्याच्यात सॅलरी रेंजेस फ्रॉम 44,900 टू 1,42,400. याच्यात असिस्टंट ऑफिसर सेंट्रल सेक्रेटरीएट सर्व्हिस ग्रुप बी ची पोस्ट आहे ही, है ना. आणि असिस्टंट ऑफिसर इन इंटेलिजन्स ब्युरो अगेन ग्रुप बी ची पोस्ट आहे. फक्त फरक तुम्हाला इकडे लक्षात जो येईल तो एज लिमिटमध्ये आहे. पोस्ट वाईज एज लिमिट व्हॅरी करते. काही केसेसमध्ये तुम्हाला मिनिमम एज 20 लागेल आणि मॅक्सिमम 30 लागेल. तसं बहुतेक पोस्टमध्ये मॅक्सिमम एज इज 30, मिनिमम एजमध्येच थोडासा फरक आहे. जसं असिस्टंट ऑफिसर सेंट्रल सेक्रेटरीएट सर्व्हिस याच्यात मिनिमम एज 20 आहे, पण असिस्टंट सेक्शन ऑफिसर इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मिनिमम एज 18 इयर्स आहे. तर लक्षात घ्या 18 to 30 किंवा 20 to 30 या जनरली एज ग्रुप्स आहेत. ठीक. त्याच्यानंतर पेस लेवल 6च्या ज्या पोस्ट आहे त्या इथे मेन्शन्ड आहे. की या PDFची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकील, तुम्ही तिथून अजून डिटेलमध्ये बघू शकता. मग ऑडिटर किंवा अकाउंटंटच्या ज्या पोस्ट आहेत त्या येतात लेवल 5 मध्ये, है ना. त्या सगळ्या ग्रुप सीच्या पोस्ट आहे. इथे द मॅक्सिमम एज लिमिट इज 27. हे थोडंसं लक्षात घेण्याची गोष्ट आहे. लेवल 4च्या ज्या या पोस्ट आहे त्याच्यात पोस्टल असिस्टंट झालं, सॉर्टिंग असिस्टंट ज्याला आपण म्हणतो, है ना, टॅक्स असिस्टंट झालं, सब इन्स्पेक्टर झालं. या केस पण ग्रुप सीच्या आहे. याच्यात पण 18 ते 27ची एज लिमिट आहे, म्हणजे मॅक्सिमम एज लिमिट इज ऑफ 27 इयर्स. ठीक. तर ही गोष्ट आय थिंक क्लिअर झाली असेल. आता येऊ महत्त्वाच्या गोष्टीवर. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट इथे आहे की वॅकन्सीज किती आहे. वॅकन्सीज आहे 17,727 वॅकन्सीज, विच इज ह्यूज. दुसरं म्हणजे या वॅकन्सीज ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, म्हणजे जोपर्यंत तुमची एक्झाम होईल तोपर्यंत अजून कदाचित वाढलेल्या असतील, कारण अजून पूर्ण वॅकन्सीज डिस्क्लोज व्हायच्या आहेत. हा आकडा अजून वर जाण्याचे खूप चान्सेस आहे. तो चांगली अपॉर्च्युनिटी रेग्युलरली येत नाही, आली आहे तर त्याचा फायदा घ्या. एज लिमिट समजून घेऊ. जसं मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, एज लिमिट विल व्हॅरी अकॉर्डिंग टू पोस्ट. काही केसमध्ये एज लिमिट जी दिली आहे ती 18 ते 27ची दिली आहे. त्या केसमध्ये तुमचा जन्म 97च्या आधीचा नको, 2 ऑगस्ट 97. बरं, कट ऑफ डेट समजून घ्या. 1 ऑगस्ट 2024 इज दी कट ऑफ डेट. 1000 म्हणजे 1 ऑगस्ट 24, है ना, ही कट ऑफ डेट आहे. त्याच्यामुळे 2 ऑगस्ट 1997च्या आधीचा जन्म नको आणि 1 ऑगस्ट 2006च्या नंतरचा जन्म नको. तर यांच्यामधला जन्म पाहिजे. 20 ते 30 इयर्स ज्यांची एज लिमिट आहे त्यांच्यासाठी पण इथे डेट्स स्पेसिफिकली मेन्शन करून दिलेल्या आहे. जिथे 18 ते 30 आहे पुन्हा तिथे पण डेट्स हॅव बीन मेन्शन्ड, आणि जिथे 18 ते 32 आहे, खूप कमी पोस्ट आहे या, पण त्याच्यासाठी पण डेट्स हॅव बीन मेन्शन्ड. तर या डेट्सकडे जरा लक्ष द्याल जेव्हा तुम्ही तुमचा फॉर्म भराल. आता एज रिलॅक्सेशन जे मिळत असतं ते एज रिलॅक्सेशन कॅटेगरी वाईज मिळतं. जसं SC ST कॅटेगरीमध्ये 5 वर्षांचं एज रिलॅक्सेशन आहे, म्हणजे ज्या पोस्टसाठी तुमचं एज लिमिट मॅक्सिमम एज लिमिट इज 30, तिथे SC ST स्टुडंट्स कॅन अप्लाय टिल दे
reach the age of 35. OBC साठी the age relaxation is 3 years. Persons with disabilities है ना, यांच्यासाठी अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये असतील तर 10 वर्षांचा एज रिलॅक्सेशन आहे आणि ओबीसी मध्ये असतील तर 13 वर्षाचा, SC ST PWD असेल तर 15 वर्षाचा, एक सर्व्हिसमॅनसाठी पुन्हा 3 वर्षाचा एज रिलॅक्सेशन आहे. तर या एज रिलॅक्सेशनच्या व्यतिरिक्त सगळीकडे हे पॉइंट्स मेन्शन. आता जी नेक्स्ट महत्त्वाची गोष्ट बघायची आपल्याला ती आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. जसं म्हटलं मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन तर आहेच, पण जर तुम्ही स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी भरत असाल म्हणजे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला डिग्री इन मॅथमॅटिक्स ऑर स्टॅटिस्टिक्स हे पाहिजेच. बरोबर आहे, तुमचं 60% मार्क्स इन मॅथमॅटिक्स पाहिजे. त्याच्यानंतर बॅचलर्स डिग्री विथ स्टॅटिस्टिक्स ॲज वन ऑफ द सब्जेक्ट हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला 12वीतही 60% मार्क्स पाहिजे मॅथमॅटिक्समध्ये आणि तुम्हाला स्टॅटिस्टिक्स हा सब्जेक्ट ग्रॅज्युएशनला पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 साठी भरत असाल तर तिथेही तुम्हाला स्टडी सब्जेक्ट हा स्टॅटिस्टिक पाहिजेच ग्रॅज्युएशनला. रिसर्च असिस्टंट इन नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनच्या रिसर्च असिस्टंटची जर वॅकन्सी तुम्ही फिल करत असाल त्याच्यासाठी तुम्हाला लॉची किंवा ह्युमन राईट्समधली डिग्री असणं आवश्यक आहे. बघा इथं म्हटलं आहे लॉमध्ये डिग्री किंवा ह्युमन राईट्समध्ये डिग्री असणं आवश्यक आहे. तो दिस इज दी मिनिमम रिक्वायरमेंट. इतकंच नाही तर मिनिमम 1 इयर रिसर्च एक्सपिरियन्सची पण मागणी आहे इथे. म्हणजे 1 वर्षाचा रिसर्चचा अनुभव सुद्धा पाहिजे. डिग्री तर पाहिजेच, हे डिग्री लॉमध्ये आणि ह्युमन राईट्समध्ये पाहिजे असं म्हणतात. बाकीच्या सर्व ज्या पोस्ट आहे ऑल अदर पोस्ट त्याच्यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन फक्त डिग्री आहे, फक्त डिग्री हे फक्त ग्रॅज्युएशन. पण लक्षात ठेवा ही डेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 1 ऑगस्ट 2024च्या आधी डिग्री म्हणजे डिग्री इन द सेन्स तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायला पाहिजे. फायनल इयरची मार्कशीट तुमची आली असायला हवी. ठीक, चलो नेक्स्ट. बाकी हां, आता अनादर इम्पॉर्टंट इश्यू इज फी. द गुड थिंग इज फी फक्त 100 रुपयाची आहे आणि ही 100 रुपयाची फीसुद्धा फक्त ओपन ओबीसी आणि EWS कॅटेगरीच्या मेल कॅन्डिडेटसाठी आहे. बाकी हे सोडून इतर सगळ्यांसाठी द फी इज 0. ठीक, फक्त ओपन ओबीसी आणि EWS कॅटेगरीमध्ये मेल कॅन्डिडेट्स यांच्यासाठी 100 रुपीजची फी आहे, बाकी कोणासाठी फी नाही. त्याच्यामुळे ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. अजून हां, सेंटर्स आपल्या सगळ्यात जवळचे सेंटर्स तुम्हाला या लिस्टमध्ये मिळून जातील. आपल्या जवळचे जे सेंटर्स आहे म्हणजे तसं औरंगाबाद झालं, अमरावती झालं, नागपूर, नांदेड, कोल्हापूर, नाशिक, पुणे, महाराष्ट्रातले जे सेंटर्स आहेत ते तुम्हाला सगळे शेवटच्या कॉलममध्ये दिसतील जे वेस्टर्न रिजनमध्ये येतात. त्याजवळचं सेंटर तुम्ही इथून चूज करू शकता. त्याच्यानंतर हां, आता येऊ आपण एक्झामवर. एक्झाम कशी होणार आहे हा महत्त्वाचा पार्ट आहे, याला समजून घ्या जरा. एक्झाम जी होणार आहे तुमची ही 2 पार्टमध्ये होत असते. पहिला जो पार्ट आहे इट इज कॉल्ड टियर 1. टियर 1ची जी एक्झाम असते त्याच्यात तुम्हाला 4 सब्जेक्ट्स असतात. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, दुसरा जनरल अवेअरनेस, तिसरा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि चौथा इंग्लिश कम्प्रेहेन्शन. आता हे 4ही सब्जेक्ट 25, 25, 25, 25 मार्कांसाठी असतील. प्रत्येक सेक्शनसाठी तुम्हाला म्हणजे प्रत्येक क्वेश्चनसाठी 2 मार्क आहेत, म्हणजे 50 मार्काचा प्रत्येक एक सब्जेक्ट असणार आहे. दॅट मीन्स यू विल हॅव 100 क्वेश्चन्स फॉर 200 मार्क्स आणि टोटल जो वेळ आहे कंपोजिट टाईम तो 1 तासाचा आहे. ठीक आहे, 1 तासाचा आहे. जर तुम्ही स्क्राईब अलाउड असेल तुम्हाला PWD कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला 20 मिनिट्सचं एक्सटेन्शन मिळणार आहे, म्हणजे 1 hour 20 मिनिट्सचा वेळ राहील. टायर 1ची जी ही एक्झाम राहील टियर 1ची एक्झाम इट विल बी इन इंग्लिश अँड इन हिंदी ऑल्सो. ठीक, इंग्लिशचा सेक्शन सोडून बाकी सगळं हिंदीमध्ये राहू शकतं. चलायचं. एकदा तुम्ही टियर 1ची ही एक्झाम समजा क्लिअर केली. बरं, टियर 1च्या एक्झाममध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट की इथे 0.5 मार्कांची निगेटिव्ह मार्किंग असेल. म्हणजे इफ यू गेट दी आन्सर करेक्ट यू विल गेट 2 मार्क्स. चुकलं तर 0.50 मायनस होतील. ठीक, नेक्स्ट टियर 2 एक्झामिनेशन टियर 1मध्ये तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर असेल.
आता ही टियर 2 ची एक्झामिनेशन जी राहील याच्यात तुमच्यासाठी पेपर 1च असणार आहे, हे लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही स्टॅटिस्टिकल ऑफिसर, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी अप्लाय करत नाही तोपर्यंत तुमचा एकच पेपर होणार आहे, जस्ट 1 पेपर. त्या पेपर 1 मध्ये यू विल हॅव 2 सेशन्स, 2 सेशन्स असतील. पहिला जो सेशन आहे त्या सेशनमध्ये तुम्हाला मॅथमॅटिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग हे 2 सब्जेक्ट आहेत पहिल्या सेशनमध्ये, आणि या दोन्ही सब्जेक्टसाठी 30 मार्क्स दिलेले आहेत. प्रत्येक 30 क्वेश्चन्स दिलेले आहे आणि प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क्स आहे. असे टोटल पहिल्या सेशनमध्ये यू विल हॅव 60 क्वेश्चन्स, प्रत्येकी 3 मार्काचे. म्हणजे पहिला सेशन जो असेल तो 180 मार्क्सचा असेल. फर्स्ट सेशन त्याच्यात तुम्हाला फक्त मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग हे 2च सब्जेक्ट्स आहेत. वन्स युअर फर्स्ट सेशन इज ओव्हर, मग तुमचा सेकंड सेशन सुरू होईल. सेकंड सेशनमध्ये तुम्हाला 2 सब्जेक्ट्स असणार आहे. पुन्हा आता सेकंड सेशनमध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेज अँड कम्प्रिहेन्शन हा सेशन असेल, हा सब्जेक्ट असेल, आणि मग असेल जनरल अवेअरनेस. तर इंग्लिश तुमचा 45 मार्क्सचा आहे आणि जनरल अवेअरनेस 25 मार्क्सचा. असे टोटल 70 क्वेश्चन्स आहेत. मार्क्स म्हटलं का मी, क्वेश्चन आहे. 45 क्वेश्चन आहेत आणि 25 क्वेश्चन्स आहे सेशन 2 मध्ये. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आर 70. प्रत्येक क्वेश्चनसाठी 3 मार्क्स, असा 210 मार्क्सचा सेकंड सेशन आहे तुमचा. ठीक. वन्स युअर सेशन 1 अँड सेशन 2 इज ओव्हर, मग तुमचा सेक्शन 3 सुरू होईल. सेशन 1 मध्येच तुमचे, एक मिनिट, सेशन 1 जो आहे ना याच्यातच 3 सेक्शन आहे. पहिल्या सेक्शनमध्ये मॅथ्स रिझनिंग, दुसऱ्या सेक्शनमध्ये इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस, तिसऱ्या सेक्शनमध्ये तुमचा कम्प्युटर नॉलेजचा टेस्ट होईल. कम्प्युटर नॉलेजची जी 15 मिनिटाची असेल, है ना. याला 20 क्वेश्चन्स असतील आणि प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क, म्हणजे 60 मार्कांचा हा तुमचा कम्प्युटरचा सेक्शन असेल. पण दिस विल बी ऑफ क्वालिफाईंग नेचर, हे लक्षात घ्या. फक्त क्वालिफाईंग नेचरचा आहे कम्प्युटरचा सेक्शन. वन्स युअर 3 सेक्शन्स ऑफ सेशन 1 एंड, मग तुमचा 15 मिनिटाचा एक दुसरा सेशन सुरू होईल. आणि या दुसऱ्या सेशनमध्ये तुम्हाला डेटा एंट्री स्पीड टेस्ट राहील, ज्याच्यात तुम्हाला डेटा एंट्री करायची आहे. ते काहीतरी तुम्हाला टाईप करायला दिलं जाईल, ते टाईप करायचं आहे. तर हा तुमचा 15 मिनिटाचा सेशन असेल दुसरा. हा पण क्वालिफाईंग नेचरचाच आहे. एक लक्षात घ्या, कम्प्युटर नॉलेजचा हा मॉड्यूल आणि हा सेशन 2 डेटा एंट्री स्पीड टेस्ट हे दोन्ही क्वालिफाईंग नेचरचेच आहे. तुमचं सिलेक्शन जे काही होणार आहे ते होणार आहे या 4 सब्जेक्ट्सच्या मार्क्सवर. ते पण फक्त टियर 2च्या फायनल सिलेक्शन म्हणतोय. टियर 2 मध्ये पेपर 1चे सेक्शन 1 आणि सेक्शन 2चे टोटल मार्क्स याच्यावर सिलेक्शन होणार आहे, है ना. बाकी खालचं सगळं क्वालिफाईंग नेचरचं असेल. पण याच्यात प्रत्येक सब्जेक्टमध्ये, एक लक्षात घ्या, प्रत्येक सब्जेक्टमध्ये क्वालिफाय होण्याची गरज आहे. अजून थोडंसं डिटेलमध्ये आपण याला बघू. खाली आपल्याला काही मुद्दे एकदम क्लिअर करून दिलेले आहेत. जसं हे बघ, आता इथे काय म्हटलंय, इट विल बी मॅन्डेटरी फॉर द कॅन्डिडेट्स टू क्वालिफाय ऑल सेक्शन्स ऑफ पेपर 1. पेपर 1चे सगळेच सेक्शन क्वालिफाय करणं गरजेचं आहे. बरोबर. हां, टियर 2 मधल्या पेपर 1ची गोष्ट करतोय आपण. ठीक आहे, कारण टियर 1 मध्ये तसे 4च सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय, देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1 मार्क फॉर ईच रॉंग आन्सर इन सेक्शन 1, सेक्शन 2, मॉड्यूल 1 ऑफ सेक्शन 3 अँड पेपर 1 अँड ऑफ 0.50 फॉर ईच रॉंग आन्सर इन पेपर 2. पेपर 2 ची चर्चा आपण पहिले करू, कारण पेपर 2 हा आपल्यासाठी नाही आहे, म्हणून याला पहिले निपटून टाकू की हा विषय फक्त ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी आहे. तर हा विषय आपल्यासाठी नाही. आपल्यासाठी जो विषय आहे तो 1 मार्क निगेटिव्ह मार्किंग आहे फॉर रॉंग आन्सर वर सगळ्या सेक्शनमध्ये. जे तुमच्या पेपर 1 मध्ये सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3 आणि नंतर जो पण सेक्शन आहे त्या सगळ्या याच्यात. ठीक आहे, ठीक आहे. सेक्शन 1, सेक्शन 2, मॉड्यूल 1 ऑफ सेक्शन 3, सेक्शन 3च्या मॉड्यूल 1 मध्ये सुद्धा कोणता, तो कम्प्युटर नॉलेजवाला, याच्यात सुद्धा 1 मार्क निगेटिव्ह आहे. ते तिथे 0.33% निगेटिव्ह होऊन जातं. नेक्स्ट पार्ट जो आहे आता इथे म्हटलं आहे बघा, मॉड्यूल 1 ऑफ सेक्शन 3 दॅट इज कम्प्युटर नॉलेज टेस्ट
इज मॅन्डेटरी, हे देणं तर आहेच, पण जसं मी मगाशी म्हटलं बट क्वालिफाईंग इन नेचर, हे फक्त क्वालिफाईंग नेचरचं आहे. पुन्हा मॉड्यूल 2 ऑफ सेक्शन 3 ऑफ पेपर 1 दॅट इज डेटा एंट्री स्पीड टेस्ट. डेटा एंट्री स्पीड टेस्ट जी आहे ही है ना, याच्याबद्दल काय म्हटलंय की डेटा एंट्री स्पीड टेस्ट विल बी कंडक्टेड फॉर अ पॅसेज ऑफ अबाउट 2000 की डिप्रेशन्स. 2000 की डिप्रेशन्स 15 मिनिटात करावे लागतील, अशा हिशोबाने ही टेस्ट राहील. आणि ही जी आहे डेटा एंट्री स्पीड टेस्ट, इट विल बी मॅन्डेटरी फॉर ऑल द पोस्ट. प्रत्येक पोस्टसाठी ही डेटा एंट्री स्पीड टेस्ट इज मॅन्डेटरी. ठीक, ते लक्षात आलं. हा नेक्स्ट, आता इथे म्हटलंय सिलॅबस. सिलॅबसमध्ये सगळे सब्जेक्ट्स इथे मेन्शन आहे, साईडला होतो. तुम्हाला जर सिलॅबस पाहिजे असेल तर तुम्ही याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. दिस इज इंडिकेटिव्ह सिलॅबस ऑफ टियर 1 साठी आहे हा. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, मग जनरल अवेअरनेस. खाली अजून गेले तुम्ही तर तुम्हाला इंग्लिश कम्प्रेहेन्शनचा सिलॅबस मिळून जाईल. वर तुम्हाला हा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा सिलॅबस पण इथे दिला आहे. तर दिस इज क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. आणि खाली रिझनिंग इंग्लिशचा पण सिलॅबस दिला आहे. टियर 2चा सिलॅबस डिटेलमध्ये अजून दिलेला आहे, जो की तुम्ही या PDF मध्ये बघू शकता. मी लिंक पाठवतो, तुम्ही PDF अजून डिटेलमध्ये जरा वाचून घ्याल सिलॅबससाठी. नेक्स्ट मुद्दा जो आहे आपल्याकडे, खरं सांगायचं झालं ना तर 100 मार्कांची 100 पेजेसची 109 पेजेसची ही नोटिफिकेशन आहे. महत्त्वाच्या गोष्टी मार्क करून ठेवल्या, मी तुम्हाला इथेच दाखवणार आहे त्या. आता जसं इथे म्हटलं आहे, हा महत्त्वाचा गोष्ट आहे. बऱ्याचदा मुलं विचारतात की सर प्रेफरन्सेसचं काय करायचं, म्हणजे प्रेफरन्सेस कधी भरायचे आहे. तर प्रेफरन्सेस तुमच्या फायनल जो रिझल्ट डिक्लेअर होणार आहे त्याच्या आधी त्याकडनं प्रेफरन्सेस घेतले जातात. तर हे प्रेफरन्सेस तुम्हाला थ्रू ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म ऑन द वेबसाईट ऑफ कमिशन द्यायचे आहे ना. फॉर व्हेरियस पोस्ट डिपार्टमेंट विल बी टेकन बिफोर कॅन्डिडेट्स will be taken from the candidates through online application form on website. Okay. Candidates who do not submit their post preferences on the website of commission within stipulated time will not be considered for any post in the final result. तुम्ही जर प्रेफरन्स फॉर्म भरला नसेल तर तुम्ही कुठल्याही पोस्टसाठी कन्सिडर केल्या जाणार नाही. ठीक, चलो नेक्स्ट मुद्दा. हां, आता इथे काही महत्त्वाचं आहे. हां, जसं मी मगाशी म्हटलं की तुमचा स्कोअर तर महत्त्वाचा असेल, पण तुम्हाला प्रत्येक सेक्शनमध्ये क्वालिफाईंग मार्क्स घ्यावे लागतील. प्रत्येक सेक्शनमध्ये क्वालिफाईंग किती असणार आहे त्याचा आकडा इथे दिला आहे. अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी 30% तुम्हाला मिनिमम स्कोअर करण्याचा आहे. OBC आणि EWS साठी 25% आणि ऑल अदर कॅटेगरीजसाठी 20% मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स असेल. हे कशात असणार आहे, टायर 1 मध्ये, टियर 1 मध्ये, सेक्शन 1, सेक्शन 2 अँड मॉड्यूल 1 ऑफ सेक्शन 3 ऑफ पेपर 1 अँड टियर 2 अँड पेपर 2 ऑफ टियर 2. पेपर 2 मध्ये सुद्धा. ठीक आहे, हे क्वालिफाईंग मार्क्सकडे लक्ष द्यायचं. मिनिमम इतके तर मार्क्स आपल्याला घेणंच आहे. काय म्हटलंय, आता म्हटलंय टियर 2 एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड फॉर ऑल कॅन्डिडेट्स क्वालिफाईड इन टियर 1. मी टियर 1 क्लिअर केली तरच तुम्हाला टियर 2 मध्ये बसता येईल. टियर 2 ची एक्झाम तुम्हाला देता येईल, है ना. पेपर 1 जो आहे टियर 2चा हा प्रत्येकाला देणं कंपल्सरी आहे. आणि ॲग्रिगेट जो तुमचा परफॉर्मन्स असेल, आता हे वाचून घ्या जरा व्यवस्थित. बेस्ड ऑन ॲग्रिगेट परफॉर्मन्स ऑफ इन सेक्शन 1 अँड सेक्शन 2 ऑफ पेपर 1 ऑफ टियर 2. टियर 2 मध्ये जो पेपर 1 आहे त्याचा सेक्शन 1 आणि सेक्शन 2 याच्या मार्कांवर तुमचं सिलेक्शन होणार आहे, है ना. आणि सेक्शन 3 ऑफ पेपर 1 ऑफ टियर 2 एक्झामिनेशन हे फक्त क्वालिफाईंग नेचरचं असेल. क्वालिफाईंग नेचरचं असेल आणि सेक्शन 3 तेव्हाच चेक केला जाईल तुमचा जेव्हा तुम्ही सेक्शन 1 आणि सेक्शन 2 मध्ये क्वालिफाईंग मार्क्स घेतलेले आहे. काय मिनिमम तेवढं केलं असेल तरच तुमचा सेक्शन 3 चेक होतो, नाही तर होणार नाही. ठीक आहे. सेक्शन 3 ऑफ पेपर 1 इज ऑफ क्वालिफाईंग नेचर, हे मी आधी 2-3दा आता सांगितलं आहे. हां, तर मेरिट लिस्ट जी शेवटची लागणार आहे दॅट विल बी बेस्ड ऑन ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ कॅन्डिडेट्स इन टियर 2 एक्झामिनेशन ओनली. टियर 2 एक्झामिनेशन, ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ टियर 2 एक्झामिनेशन याच्यावरच मेरिट लिस्ट लागत असते. ठीक, हे सगळे विषय याच्यात म्हटलेले आहे. याच्या पुढे PDF बरीच आहे, पण बाकी सगळे मुद्दे आपल्याला आता बघण्याची गरज नाही. फॉर्म सगळ्यांनी भरायचा आहे आणि मला एका प्रश्नाचं उत्तर मी शेवटी द्यायचं आहे तुमच्यासाठी.
GSची वेगळी बॅच करायची का, येस किंवा नो मध्ये कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. मी नक्कीच प्रयत्न करेल त्यासाठी ही सुविधासुद्धा उपलब्ध व्हावी. थँक्यू व्हेरी मच.